महाड तालुक्यातील डॅशिंग सरपंच सोमनाथ ओझरडे यांच्यासह अन्य दोघांना अखेर उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे। महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार राडा होऊन महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी हाफ मर्डर कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले होते। या प्रकरणामध्ये सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी गुन्हेगारी वृत्तीला आळा बसावा याकरिता आवाज उठवला होता। मात्र याच प्रकरणामुळे महाड शहरातील रोहन धेंडवाल व सोमनाथ ओझरडे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन सोमनाथ ओझरडे यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर माणगाव सत्र न्यायालयाने सरपंच ओझरडे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाने सोमनाथ ओझरडे यांच्यासह अक्षय भोसले, प्रतीक जगताप यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे। 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक राज्यामध्ये पार पडत असून सोमनाथ ओझरडे हे करंजाडी विन्हिरे मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे। महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान राडा करणारे आरोपी अद्यापही फरार असून या आरोपीपैकी काही जण जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचे समजते। मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, धनंजय उर्फ बंटी देशमुख हे तीनही आरोपी जिल्हा परिषद निवडणुकीपासून वंचित राहणार असून सरपंच ओझरडे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे निवडणूक लढण्यासाठी त्यांचा मार्ग खुला झाला आहे। महाड शहर पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांना संबंधित फरार आरोपी व त्यांचे प्रतिनिधी यापैकी कोणीही अर्ज भरण्यासाठी आला तर संबंधित माहिती पोलिसांना कळवावी असे पत्र दिल्याचे समजते। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।